नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सनई चौघडे या मालिकेतील राधिका सुभेदार म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते यांची खरी जीवन कहाणी। झी मराठीवरील सनई चौघडे या मालिकेत राधिका सुभेदार या लोकप्रिय पात्रासह धमाकेदार पुनरागमन करणारी अभिनेत्री अनिता दाते केळकर हिचा खऱ्या आयुष्यातील प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे। एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येत तिने केवळ स्वतःच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर मनोरंजन विश्वात आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे। अनिता यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1980 रोजी नाशिक, महाराष्ट्र येथे झाला। त्यांनी आपले शालेय शिक्षण नाशिकच्या MR शारदा कन्या विद्या मंदिर मधून पूर्ण केले। त्यांना अभिनयाची प्रचंड आवड असल्याने त्यांनी पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र मधून नाट्यशास्त्रात मास्टर ऑफ आर्ट्सची पदवी घेतली आहे। विशेष योगायोग म्हणजे अनिता यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2008 मध्ये सनई चौघडे या मराठी चित्रपटातून केली होती आणि आता 2026 मध्ये ती याच नावाच्या मालिकेत दिसत आहेत। सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांमध्ये काम केले। उणे पुरे शहर एक, महासागर आणि तिची 17 प्रकरणे यामधील त्यांच्या भूमिका अत्यंत गाजल्या। अनिता यांनी मराठीतच नव्हे तर हिंदीतही काम केले आहे। राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत असलेल्या अय्या या चित्रपटातील मैना ही तिची विनोदी भूमिका प्रचंड गाजली। याशिवाय तुंबाड या जागतिक स्तरावर कौतुक झालेल्या चित्रपटातही तिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे। 2016 मध्ये सुरू झालेल्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत राधिका सुभेदार या भूमिकेने अनिता यांना महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवले। अनिता दाते यांनी अग्निहोत्र, मंथन, अनामिका, दार उघडना गडे, एका लग्नाची तिसरी गोष्ट आणि इंद्रायणी यासारख्या प्रसिद्ध मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या। तसंच त्यांनी हिंदी टीव्ही जगातही काम केले आहे। बालवीर, बाळिनी आणि भाई भैया और ब्रदर या हिंदी मालिकांमध्ये त्यांनी छोट्या पण प्रभावी भूमिका केल्या आहेत। अनिता यांनी केवळ कौटुंबिक भूमिका न करता वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे। वाळवी, जारण, शूर्पणखा, कॉफी आणि बरेच काही, आजोबा, पोपट, जोगवा, पेइंग गेस्ट यासारख्या दर्जेदार मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे। पुणे विद्यापीठात शिकत असताना अनितांची ओळख अभिनेते आणि लेखक चिन्मय केळकर यांच्याशी झाली। आधी मैत्री आणि नंतर प्रेमात रूपांतर झाल्यावर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला। लग्नानंतरही अनिता यांनी तिचे नाव अनिता दाते हेच कायम ठेवले, ज्याला तिच्या पती आणि सासरच्या लोकांनी पूर्ण पाठिंबा दिला। मी वसंतराव या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार आणि झी चित्रगौरव पुरस्कार मिळाला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला राधिका सुभेदार म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते यांचा अभिनय कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।